बघा, रुपये 200च्या वस्तूची किंमत 20% वाढवली आणि नंतर ती वाढवलेली किंमत 20% कमी केली तर या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल असा प्रश्न. वस्तूची मूळ किंमत, लक्ष द्या लेकरांनो, वस्तूची मूळ किंमत आहे 200 रुपये. ओके. आता हे अर्थात वस्तूची मूळ किंमत 200 इथं मांडा. गणित म्हणते ही वस्तूची मूळ किंमत 20% वाढवली. 20% वाढ म्हणजे 100वर 20 वाढ, अंशामध्ये 120, छेदामध्ये 100. आता परत गणित म्हणते आणि नंतर ती वाढलेली किंमत 20% कमी केली. मग 20% किंमत कमी करणे समीकरणबद्ध करायचं कसं? छेदस्थानी 100, अंशस्थानी 80, अर्थात 100ची वस्तू 80ला. अशा पद्धतीची ही समीकरणबद्ध मांडणी. या 2 शून्याला हे 2 शून्य आणि या 2 शून्याला हे 2 शून्य गायब. इथं 2 गुणिला हे 12 आणि 8 हा सर्व गुणाकार. 12 24, परत गुणिला 8. आता हा गुणाकार 8 चूक 32, 2, 8 दोन्ही 16 आणि 3, 192 रुपये ही अर्थात त्या वस्तूची काय असणार? नवीन किंमत. ओके. 192 ही त्या वस्तूची नवीन किंमत. ओके. आणि 200 रुपये ही त्या वस्तूची मूळ किंमत. प्रश्नामध्ये याला शेवटची किंमत असं म्हणलं. आपल्याला प्रश्न काय विचारला? तर या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त, यालाच शेवटची किंमत असं सुद्धा गणितानं म्हणलं. आता मूळ किंमत 200, ओके, आणि शेवटची किंमत 192. यामधील फरक म्हणजे वजाबाकी. कितीची? ही वजाबाकी आली 8. ओके. अर्थात 8 रुपयांनी कमी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.